मनाच्या कॅलिडोस्कोपच्या 11व्या भागात आपले सगळ्यांचे स्वागत आहे. तसेच तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षांच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आज आपण नकारार्थी भावनांचे वरदान म्हणजेच काट्याने काटा काढणे हा प्रकार कसा करता येतो याच्याविषयी थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपण टोकाच्या भावनांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी कोणत्या भावना आपल्याला मदत करतील याची माहिती घेऊ आणि त्या आरोग्यदायी आणि उपयुक्त कशा आहेत याची जाणीव करून घेऊ. खरे तर आपल्याला जनरली भीती किंवा पराकोटीची भीती अगदी सहज वाटते याची जाणीव सगळ्यांना आहेच. तर संताप येणे किंवा संतापाच्या भरात त्या संतापाचे जे जनरली कारण असतं आणि हे ना बाह्य जगातच असतं, त्यांना नष्ट करायला आपण सरसावत असतो. चिंता तर काय, आपण कशाचीही करत असतो किंवा करू शकतो. या तीनही भावनांचे सॉफ्टवेअर आपल्या मेंदूत अनादी काळापासून फिट केलेले असल्याने त्याच्यापासून खरं आपली सुटका नाही. या तीनही भावनांना उत्क्रांतीच्या पूर्वीत्या म्हणजेच माणूस म्हणून आपलं इव्होल्युशन झाले त्या आधीच्या भावना असं म्हणतात. खरे तर आपण एकटे भटकत होतो तिथपासून कळपात राहू लागलो इथपर्यंत आणि आजच्या काळात समाजात राहणारा प्राणी अशी ओळख जरी झाली असली तरी वरील भावना आपल्या आधीच्या पिढीत होत्या आणि आपल्या पुढच्या पिढीतही असणार आहेत असंच संशोधनातनं दिसून आलेलं आहे. उत्क्रांतीच्या काळापासून अगदी आजपर्यंत आपल्या मेंदूतही बरेच बदल होत जाऊन तोही बदलत्या काळाप्रमाणे सुधारित होत गेला आहे, हेही आता सिद्ध झालेलं आहे. मात्र आजच्या 21व्या शतकात सुद्धा प्रचंड भीती वाटणे, अनावर संताप येणे आणि थिजून जाऊन आपला पुतळा किंवा ओंडका होईल अशा पद्धतीने चिंताग्रस्त होणे ह्याच्यात काही फरक पडलेला नाही किंवा ह्याचं प्रमाण कमी पण झालेले नाही. आपण एकटे फिरत होतो तेव्हा आपल्या अस्तित्वाला धोका जर निर्माण झाला तर त्या धोक्यापासून पळून जाण्यासाठी भीती वाटली पाहिजे हे गरजेचंच होतं. तर समोरच्या धोक्याचा आवाका लक्षात येताच त्याचे कारण नष्ट करण्यासाठी लढायला पाहिजे म्हणून संतापसुद्धा गरजेचा होता, हेही बरोबर आहे. मात्र समोरचा धोका नक्की कसा त्रासदायक ठरेल किंवा होईल हे न समजण्यामुळं पळावं की लढावं यापैकी एकाचा निर्णय घेता न आल्याने चिंता वाटली पाहिजे असा विसावाही गरजेचा होता. पण विसावा म्हणजे मुक्कामाचं ठिकाण नाही याची जाणीव झाली की एक तर क्षणात पळायची किंवा लगेचच लढायची तयारी करावी लागायची. म्हणूनच एका जागी थिजण्याला चिंता किंवा विसावा असं म्हणतो आहे. पराकोटीची भीती आणि पराकोटीचा संताप तसेच थिजवून टाकणारी बधीर करणारी अनिश्चितता म्हणजेच चिंता या खरे तर आजच्या काळात टोकाच्या नकारार्थी भावना आहेत. असे असले तरीही आपल्या आयुष्यात अनिश्चितता आणि योगायोगांचे प्रमाण असल्याने वरील तीनही भावना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी गरजेच्या आणि उपयुक्तही आहेत. मात्र आता ज्या प्रकारचे सामाजिक बदल झाले आहेत तसेच काही काळानुरूप बदल आपल्या मेंदूमध्येही झालेले असल्याने भीती, संताप किंवा चिंतेची भावना निर्माण होईल अशी आपल्यातील वृत्तीसुद्धा बदलणं खरं तर आवश्यक ठरतं. मात्र असा बदल प्रत्येकात वेळोवेळी होत नाही किंवा झालेला नसल्याने वरील टोकाच्या भावनांच्या भरात जेव्हा कृती किंवा वर्तन घडते तेव्हा त्या व्यक्तीचे वरच्यावर आणि त्याच्यासोबतच्या इतरांचे अधूनमधून नुकसान होण्याची शक्यता वाढते. आता टोकाच्या नकारार्थी भावनांचे मुळासकट उच्चाटन केले पाहिजे असे जर आपण ठरवणार असू तर ते अशक्य असते, कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आणि त्यातील कनेक्टिव्हिटीमध्येच फेरफार करावा लागणार आहे. असा फेरफार करणे शक्यही नसते. म्हणजे आपल्या हाताच्या नखांची वाढ वरच्यावर होते म्हणून त्यांना मुळासकट काढून टाकले तर काय होईल, तर बोटांच्या वापरावर अनेक बंधनं येतील अशी कल्पना जर आपण केली तर नेमकं काय घडेल याचा आपल्याला अंदाज येईल. इतकी टोकाची कृती करण्याऐवजी ठराविक काळाने नखे कापली तर हातापायाच्या बोटांना असलेल्या नखांचा वेळोवेळी फायदा होईल आणि वेळोवेळी त्यांना कापल्याने आपल्या नकळत जे ओरखडे पडत होते, नखांखाली जी टाकाऊ आणि आजार वाढवणारी अशुद्ध गोष्टींची साठवणूक होत होती त्यावरही नियंत्रण ठेवता येईल. अगदी याच पद्धतीने काही नकारार्थी पण आपल्यासाठी आरोग्यदायी भावनांचा वापर आपल्याला करायचा आहे.
या आरोग्यदायी पण नकारार्थी भावना आपल्याला प्रेरणा तर देतीलच, पण त्यांच्याच मदतीने अनेक पर्याय काढण्याचे आणि वापरण्याचे स्वातंत्र्यही आपल्याला मिळेल अशी शक्यता खात्रीने वाढवता येईल. आपण वेळोवेळी अनेक आव्हानांना सामोरे जाणार असतो आणि जातही असतो. त्यांच्या समोर जाण्याच्या अनेक स्ट्रॅटेजी आपण या नकारार्थी पण आरोग्यदायी भावना वापरून तयार करू शकतो. आपल्या पूर्वजांचे बरेचसे काम भीती, संताप आणि चिंतेतून भागत होतं, कारण त्यांच्यासमोरची तेव्हाची आव्हाने जीवावर बेतणारी आणि अस्तित्वाला धोकादायक अशीच होती. सध्याच्या काळातील आपल्यासमोरच्या आव्हानांचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर मनोसामाजिक म्हणजे सायकोसोशल स्वरूपाचे असल्याने त्यांना तोंड देताना एका क्षणात पळून जाण्याची किंवा प्राणपणाने लढण्याची किंवा एका जागेवर थिजून जाण्याची खरं तर गरज नाही आहे. त्याचप्रमाणे अनेक सायकोसोशल आव्हानांना तोंड देण्यासाठी लगेचच पर्याय काढण्याची सुद्धा गरज नसल्याने कोणताही पर्याय काढताना आणि त्याची निवड करण्यापूर्वी साधक बाधक विचार करण्याची संधी आपल्याला मिळणार असते. पण अनेकदा हे आपल्याला एकतर माहीत नसतं आणि माहीत असलं तरी ते त्या वेळेला सुचेलच याची खात्री नसते. आता आपण टोकाच्या नकारार्थी म्हणजेच एक्स्ट्रीमली निगेटिव्ह भावनांना कोणते पर्याय असतील ज्या माइल्डली निगेटिव्ह पण त्याचवेळी आपल्या हिताचे रक्षण करणाऱ्या, आपल्याच शरीराच्या आरोग्याला धक्का न लावणाऱ्या आणि महत्त्वाचे म्हणजे थोड्या सरावाने सहन करता येतील अशा भावनांची ओळख एकदा करून घेऊयात. चिंताग्रस्ततेच्या मागे असणारी कल्पना असते, माझ्यासमोर जी समस्या किंवा आव्हान आहे ते महाभयंकर स्वरूपाचे आहे. आता हे कोण ठरवतं? तर हे आपणच ठरवतो. म्हणून तसंच मी मुळातच दुबळा असल्याने अशा आव्हानांसमोर टिकणारच नाही आणि म्हणूनच माझा नाश किंवा पराकोटीचे नुकसान होणारच आहे. अर्थात हेही आपणच म्हणत असतो. अशी कल्पना कोणत्याही सॉलिड पुराव्याशिवाय जेव्हा आपण बाळगतो तेव्हा स्वतःचे मानसिक खच्चीकरण आपले आपणच करत असतो. अनेकदा चिंताग्रस्त व्यक्ती समोरच्या आव्हानाच्या लहान सहान मुद्द्यांनासुद्धा इतकं अतोनात महत्त्व देत असते की सोबतच्या इतरांना तो खुळेपणा वाटायला लागतो. या अशा विचारसरणीला समोरच्या आव्हान किंवा समस्येला मॅग्निफाय करणं किंवा राईचा पर्वत करणं असंही म्हणता येईल. जेव्हा आपण कोणत्याही प्रयत्नांशिवाय आणि पुराव्यांशिवाय कशालाही भीषण, भयंकर किंवा महाभयंकर ठरवतो तेव्हा स्वतःचे अवमूल्यन किंवा डिव्हॅल्युएशन केले जाते आणि समोरच्या आव्हानाला अतोनात फुगवले जाते असा दुहेरी तिढा निर्माण होतो. मेडिकलच्या परीक्षेपूर्वी सचिन याच तिढ्यात अडकला होता, तर पाय गमावलेल्या शंकरने स्वतःच्या सगळ्या क्षमता एका पायासोबत जणू काय ॲम्प्युटेट केल्या गेल्यात असेच स्वतःला सांगितले होते. संपतरावांचा थोरला मुलगा थिजल्यासारखा झाला कारण मी एकटा माझ्या पायावर उभा राहूच शकणार नाही याशा थराला आला होता. रूपाने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले म्हणजे माझे महत्त्व संपले असे अजय समजत होता. पण मुळात ते दोघेही स्वतःचे भवितव्य घडवायलाच पुण्यात आले होते. हा मूळ हेतूसुद्धा अजय विसरला होता. समीरला वाटणारी चिंता तात्कालिक होती तरी त्याच्यासमोर इतर मुलांसमोर कसं जावे असे आव्हान चिंताजनक होते. आता या सगळ्यांना जर काळजीच्या पातळीवर आणायचे असेल तर आधी ते स्वतःच्या कल्पनेप्रमाणे स्वतःला जे काही सांगताहेत त्या सांगण्याला चॅलेंज करणं गरजेचं आहे. इथे डॉक्टर नाडकर्णी सरांनी सरांनी शिकवलेली भावना अपार्टमेंट आठवली आणि त्याचा उल्लेख याच विवेचनाच्या शेवटी करण्याचं कबूल करून आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. आपण कोणताही समज किंवा कल्पना फक्त बाळगत नाही तर बाह्य वातावरणातून जे आपल्यासमोर येते त्यावर आपली कल्पना किंवा समज स्पेशल साज चढवतात. असा साज इतरांच्या कृतीला किंवा बाह्य परिस्थितीला आपण असा काही स्पेशल रंग देते, मग आपलेच त्यावर जे विचार सुरू होतात ते विचार म्हणजेच आपण आपल्या मनात करत असलेले संवाद किंवा संभाषण असते. या संवादाला सेल्फ टॉक किंवा नाटकामध्ये ज्याला स्वगत म्हणतात तसे स्वगतच असते. ही बडबड किंवा संवाद आपल्या कल्पनेप्रमाणेच सुरू होत असल्याने स्वतःला कमी लेखणं, आव्हानाला भयंकर समजणं, नुकसान किंवा हानी होईल अशी शक्यता न वाटता डायरेक्ट खात्री वाटणं असले सगळे उद्योग सुरू होतात. असं झालं की चिंताग्रस्तता आल्याशिवाय राहत नाही. थेरपिस्ट याच आपल्या स्वगताला किंवा सेल्फ टॉकला म्हणजेच विचारांना
चॅलेंज कसं करायचं हेही शिकवतो आणि तो आपल्या विचारांना चॅलेंजच करतो. असं चॅलेंज करणे म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असलाच प्रकार असतो. सचिनला जेव्हा मेडिकल करून डॉक्टर होणे का आवश्यक आहे असा प्रश्न विचारला, तोही त्याच्या बाबांसमोर, तेव्हा त्याचा जो बांध फुटला त्यातून अवास्तविक तर्कदुष्ट आणि व्यवहारी शहाणपणाचा मागबूस नसलेल्या कल्पना धडाधड उघड्यावर आल्या. आधी बाबा विरघळले, मग सचिन बोलता झाला. बघता बघता चिंतेचे थर कमी होत गेले. शंकरला कृत्रिम पाय बसून शरीराच्या हालचाली सुरू होतील का रे असा प्रश्न विचारला, तेव्हाही थोडे विचार करून तो हो म्हणाला. मशीनवर काम करताना शरीराचा कोणता अवयव महत्त्वाचा असतो याचे उत्तर डोके असं त्याच्या बायकोनं दिलं. मग तो स्वतः हातही महत्त्वाचे असतात असंही म्हणाला. शंकराच्या अंगावरची हताशपणाची राख झटकून निघाली आणि त्याच्या डोळ्यात पाण्याबरोबर आशेचा किरणही दिसला. संपतरावांच्या थोरल्याला आहे तोच व्यवसाय एकट्याने करायला काय हरकत आहे असे विचारल्यावर त्याने जमेल की नाही अशी शंका व्यक्त केली. मग प्रयत्न करायला काय हरकत आहे, शिवाय स्वतःच्या बायकोला बरोबर घेतलं तर काही मदत होईल का असा प्रश्न विचारला. शिवाय त्याला शून्यातून सुरुवात करायची नसून भांडवल मुळात तयारच होतं आणि गाठीशी अनुभवही आहे अशीही जाणीव करून दिली. नंतरचे 2-3 दिवस तो आपल्या बायकोपासून संपतरावांपर्यंत सगळ्यांशी बोलला आणि चिंतेचे धुकं विरायला लागलं. अजयला रूपाचे वेगळे मत असायला काय हरकत आहे, तिने कसा आणि कोणता विचार करावा, यावर तुझा कसा काय अधिकार आहे हे सिद्ध कर असं खुलं आव्हान द्यावं लागलं. त्याचवेळी जीव द्यायचा की नाही हा त्याचा स्वतःचा निर्णय असणार आहे याची स्पष्ट जाणीव तर दिलीच, पण त्याने जीव दिल्याने त्याचे कोणते प्रश्न सुटणार आहेत आणि काय फायदा होणार आहे याचाही खुलासा मागितला. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अर्धवट होती, पण आपल्या आत्ताच्या भावनेच्या भरातील वागणुकीमुळे जर रूपा खरोखरच दुरावण्याची शक्यता वाढली तर काय, या प्रश्नामुळे तो बोलायला लागला. प्रमोदला खरे तर 12वीला अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले होते, पण तो चांगल्या मार्काने पासच झाला होता. अनेकदा आपण हटवादीपणाने नाही त्या समस्या कशा निर्माण करतो याचे प्रमोद एक उदाहरण होते. 12वीपर्यंत तो हुकमी मार्क मिळवत होता, पण पहिल्यांदाच त्याला हवे तसे मार्क पडले नाही म्हणजे आपण अपयशी असं त्यानंच ठरवलं. त्याला 6 महिन्यांनी परत एकदा सगळ्या विषयांच्या परीक्षेला बसण्याचा पर्याय कसा वाटतो असं विचारलं. तेव्हा माझे 6 महिने वाया जातील असे म्हणाला. त्यावेळी आहे ते मार्क स्वीकारून पुढे जा किंवा परीक्षेला परत बस असे 2च पर्याय दिले. मग मी परत परीक्षेला बसतो असं तो म्हणाला. या निर्णयावर तो किती ठाम आहे हे चेक करण्यासाठी विचारलं की समजा आत्तापेक्षा कमी मार्क 6 महिन्यांनी पडले तर काय करायचं. तेव्हा तो हट्टी घोड्यावरून जमिनीवर आला, कारण अशी शक्यता त्याने जमेलच धरली नव्हती. नंतर मात्र त्याने फारशी खळखळ न करता पुढच्या शिक्षणाला सुरुवात केली. वरील वादविवाद ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल की चिंताग्रस्ततेच्या मागे आपल्या काल्पनिक कल्पना कसा हातभार लावत असतात याचा अंदाजही येईल. व्यक्ती स्वतःच्या मनात जो संवाद करत राहतो किंवा जो आक्रोश करत असतो तो अनेकदा बिनबुडाचा टोकाचा असल्याने आपणच स्वतःची अडवणूक करतोय हेच मुळात आपल्या लक्षात येत नाही. मात्र एकदा आपल्या विचारांचे स्वरूप समजले की त्यांना चॅलेंज करत थेरपिस्ट कल्पना समजांपर्यंत पोहोचतो. मग ती कल्पना खरोखरच व्यवहारी शहाणपणाची आहे काय, लॉजिकल आणि वास्तवाला धरून आहे काय याची शहानिशा क्लायंटला करायला लावली जाते. अधूनमधून थेरपिस्ट नेमकी भर घालत असतात. यातूनच चिंतेमुळे निर्माण झालेली कोंडी फुटते. कोंडी फुटली की अधिक कोणते पर्याय आहेत याची स्पष्ट जाणीव व्हायला लागते. आपण कशा बाबतीत हटवादी आहोत, कशाला भयंकर समजत होतो याचाही उलगडा होतो. निघणारे पर्याय स्वतःहून समोरचे आव्हान पेलणार नसतात, पण व्यक्ती त्या पर्यायांना किंवा ऑप्शन्सला वापरून नेमके प्रयत्न करायला मोटिवेट होते आणि आडलेलं गाडं मार्गी लागायला सुरुवात होते. आता आपल्याला काळजी वाटणं आणि चिंता करणं यातला फरक लक्षात आला असेल. काळजी घेऊन नवीन ऑप्शन वापरायला सुरुवात केली म्हणजे आपण सावध होतो, एक एक पाऊल सावकाश टाकतो. करत असलेले प्रयत्न ही ना ढोर मेहनत किंवा कुणीतरी आपल्यावर बळजबरी करतंय असे न वाटता
आपलं ध्येय हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात होते. काळजी वाटणे किंवा करणे आणि चिंताग्रस्त होणे या दोन्हीही भावना निगेटिव्ह आहेत. मात्र चिंताग्रस्त मनस्थिती आपल्याला हेल्पलेस, होपलेस करते आणि एका जागी अडकवून ठेवते. म्हणूनच एक्स्ट्रीम निगेटिव्ह भावना असते. तर काळजी जरी निगेटिव्ह भावना असली तरी आपल्याला जाणवणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी काही ऑप्शन काढायला प्रेरित करते. आणि इथेच मगाशी मी म्हणालो की काट्याने काटा काढणे म्हणजे चिंतेचा काटा काळजीने काढायचा. हां, चिंतेच्या कचाट्यातनं आपण काळजीच्या पातळीवर आलो आणि हे ना एकमेकांना प्रश्न विचारून किंवा मनातल्या विचारांचं स्वरूप समजावून घेऊनच करता येतं. की आता तुझ्याकडे काही ऑप्शन नाही, पण समजा ऑप्शन काढायचे असतील तर मी सांगतो तशा पद्धतीने करणार का, असं काउन्सिलरनी किंवा थेरपिस्टनी एकदा दोनदा सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती त्या कोशातनं हळूहळू बाहेर यायला लागते. थोडंसं एक्सप्लोरेशन सुरू होतं, थोडेसे प्रयोग सुरू होतात आणि चिंतेवरचं गाडं काळजीवर येतं. म्हणूनच काळजीची भावना नकारार्थी असली तरी आरोग्यपूर्ण आहे. तसेच नैराश्य किंवा डिप्रेशन आणि दुःख यातील डिप्रेशन एक्स्ट्रीम निगेटिव्ह, तर दुःख होणे किंवा वाटणे ही सहज नैसर्गिक प्रवृत्ती असल्याने निगेटिव्ह असली तरी आरोग्यदायी भावना आहे. नैराश्यातील हतबलता किंवा असहाय्यता माझ्याच वाटाला इतकं दुःख का, अशा कल्पनेवर अडून बसवते. तर झालेले दुःख का झाले, कसे झाले अशा प्रश्नांमुळे त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधायला आपल्याला भाग पाडते. खरे तर आपल्या कोणालाही दुःख होऊ नये असे मनापासून वाटत असते, पण म्हणून आपल्याला दुःख व्हावे असं कधी काही घडूच नये असं आपण परत परत म्हणत तर बसतच नाही ना. काही वेळा आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही म्हणून चिडचिड होते, फ्रस्ट्रेशन येते. यात आपली चिडचिड करणाऱ्या घटकाला बदलण्याचा प्रयत्न होतो. तर काही वेळा चिडचिड व्हायला लागली की आपण बाजूला होतो. खरे तर सगळे आपल्या मनासारखे होणार नाही याची जाणीव असल्याने अनेक प्रसंगी आपण प्रयत्नपूर्वक शांतही राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र संतापामागे असणारी कल्पना म्हणजे काय आहे, तर माझी चिडचिड होईल, मला राग येईल, असं इतरांनी वागलंच नाही पाहिजे किंवा असं काही घडलंच नाही पाहिजे अशी हटवादी होते. येथे नकळतपणे आपण संतापतो म्हणून इतर व्यक्ती कायमच आपल्या मनासारखे वागतील किंवा घडणारे प्रसंग आपल्याला हवे तसे घडतील किंवा असतील अशी समजूत आपल्याला अडकवून ठेवत असते. आणि मुळात ना ही फक्त समजूत म्हणजेच कल्पना असते आणि हीच आपल्याला अडकवून ठेवत असते. या ठिकाणी इतरांचा आणि बाह्य जगाचा कोणत्याही अटी शर्तींशिवाय स्वीकार का करायचा याचं महत्त्व आता आपल्या लक्षात आलं असेल. कळत नकळत, अनावधानाने किंवा चुकून आपण असे काही वागतो किंवा बोलतो की नंतर त्याचा आपल्याला पश्चात्ताप होतो. पश्चात्ताप ही जरी निगेटिव्ह भावना असली तरी आपल्या वर्तनामुळे जे कोणी दुखावले गेले आहेत त्यांची माफी मागतो किंवा झालेले नुकसान भरून देण्याचा प्रयत्न तरी करतो. पश्चात्तापामुळे माफी मागणं किंवा भरपाई करून देणं हे ऑप्शन्स आपल्याला जाणवणारी भावना सुसह्य करून चुकीचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न तरी केला असं समाधान देतात. आपण अपराधी किंवा गुन्हेगार आहोत असे वाटल्यामागे आपण एक आदर्श व्यक्ती आहोत हा समज खूप ताठर असतो. आपण आदर्श किंवा परफेक्ट आहोत म्हणजे नेमके कसे आहोत याची व्याख्या आपणच तयार केलेली असल्याने आपल्या मनाच्या डिक्शनरीत चूक याचा अर्थ गुन्हा असाच लावला जातो आणि गुन्हा केला की शिक्षा व्हायलाच पाहिजे असं ओघाने घडतंच. अपराधी भावना कधी चिंतेकडे नेते किंवा कधी स्वतःवर संतापून सूड उगवायला भाग पाडते. मात्र यातून आपल्यात बदल होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे समजा आपण रंगांधळे म्हणजे कलर ब्लाइंड असलो तर सगळंच काळं किंवा पांढरं दिसतं असाच हा प्रकार असतो. आपण काही करायचे ठरवतो त्याबद्दल इतरांनाही सांगतो, पण नंतर जर आपल्या अपेक्षेप्रमाणे रिझल्ट आले नाही तर स्वतःचीच लाज वाटणे किंवा शरम वाटणे असा प्रकार आपण आदर्श आहोत या कल्पनेमुळेच बाळगला जातो. आजवर आपल्या प्रत्येकाच्या अनेकदा अपेक्षाभंग झाला आहे, पण म्हणून आपण वेगवेगळे पर्याय वापरायचे थांबलो नाही किंवा अपेक्षा बाळगणंसुद्धा बंद केलेलं नाही. मात्र आपला अपेक्षाभंग झाल्यावर जरी आपण अडखळलो तरी पूर्णपणे थांबत नाही. स्वतःची लाज किंवा शरम वाटणे म्हणजे आपण माणूस म्हणून कवडी मोलाचे आहोत असा समज स्वतःच्या नजरेतून आपल्याला रसातळाला घेऊन जातो.
स्वतःची लाज वाटणे, आपलीच कीव येणे अशी कल्पना बाळगणारी व्यक्ती स्वतःकडून हटवादी मागण्या करत असते आणि त्या पूर्ण करण्यासाठी फारसे प्रयत्न तरी करत नसते किंवा त्याचे प्रयत्न दिशाहीन आणि भरकटलेले असतात. मुळात स्वतःविषयीच्या कल्पनेला वास्तवाचा, तर्काचा, शहाणपणाचा आधार नाही याची खात्री न करता बाळगलेल्या जवळजवळ सर्वच कल्पना किंवा समज आपल्याच हिताच्या नुकसानीला कारणीभूत असतात असे लक्षात न घेता इतरांना किंवा बाह्य परिस्थितीला जबाबदार धरणे, दोष देत राहणे ही वृत्तीवरील सर्वच टोकाच्या निगेटिव्ह भावनांना आपल्या मनात मुक्त संचार करायला मोकळीक देते असंच घडतं. मित्रांनो, आपण माणूस म्हणून जसजसे प्रगत होत गेलो तसतसे आपल्या मेंदूच्या जडणघडणीत आणि कनेक्टिव्हिटीमध्ये फरक पडत गेला. भीती, संताप आणि थिजवणारी चिंता या भावनांना साजेशी सामाजिक आणि आसपासची परिस्थिती आता राहिलेली नाही. त्याचमुळे आपल्यासमोरची आव्हाने जास्त करून सायकोसोशल म्हणजे मनोसामाजिक स्वरूपाची असल्याने झोका जाणवताच पळून जाण्याची, अन्याय झाला असे वाटताच त्याच्या कारणांची लढण्याची किंवा पळूनही जाता येत नाही आणि लढताही येत नसल्याने एका जागी खेळून फक्त चिंता करण्याची परिस्थिती अभावानेच आपल्यासमोर उभी राहत असते. म्हणूनच चिंता न करता काळजी घेऊ, दुःख वाटले तर त्याला सहन करून ते कमी करण्याचा प्रयत्न करू, पण हताश निराश होणार नाही. चिडचिड झाली तरी मार्ग काढू, पण बेफाम संतापाच्या वाटेला जाणार नाही. माणूस म्हणून आपण परिपूर्ण नसल्याने अधूनमधून चुकणार आहोत, त्यातूनही शिकत जाऊ, पण स्वतःला गुन्हेगार ठरवणार नाही. अनेकदा अपेक्षाभंग झाला तरी का झाला याचा शोध घेऊ, पण स्वतःचीच कीव वाटावी किंवा शरम वाटावी असं आपण फार काही करत नसतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणूनच टोकाच्या भावनांची कास सोडून आपल्या सर्वांगीण आरोग्य राखायला मदत करतील अशा कमी तीव्रतेच्या नकारार्थी भावनांचा वापर करू. भावना सदन म्हणजे नक्की काय प्रकार आहे याचा परिचय पुढच्या भागातून सुरुवातीलाच करून मगच आपण पुढे जाऊ. तुम्हाला वरील विवेचन आवडले असेल तर मित्रपरिचितांना जरूर फॉरवर्ड करा. काही शंका किंवा अडचणी आल्यास तर मला नक्की कळवा, त्यांचे निराकरण करायचा प्रयत्न करीन. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच. धन्यवाद.